जी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे होणार सून या घरची। या मालिकेतील कलाकार आणि पात्र आजही प्रेक्षकांच्या तितक्याच लक्षात आहेत। त्यातीलच प्रसिद्धी झोतात आलेलं एक पात्र म्हणजे लीना भागवत यांचं शरयू। शरयू हे पात्र लीना भागवत यांचे प्रचंड गाजले होते। प्रेक्षकांना या पात्राने जणू भुरळच घातली होती। अगदी छोटंसं पात्र पण प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली होती। वेंधळी, विसराळू शरयू मावशी हे पात्र त्यांचे विशेष गाजले। मात्र त्यांच्याबाबत एक दुःखद बातमी समोर आली आहे। जाणून घेऊ काय आहे संपूर्ण माहिती। लीना भागवत यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झालं आहे। याबाबत त्यांनी स्वतःच खुलासा केला आहे। कलाकार म्हटलं की कितीतरी वेळ आपले वैयक्तिक दुःख बाजूला ठेवून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी कलाकार नेहमीच सज्ज झालेले असतात। असंच काही लीना भागवत यांच्या बाबतीत देखील झालं होतं। नाटक करत असतानाच काही मिनिट आधी त्यांना फोन येतो आणि होत्याचं नव्हतं होतं। लीना भागवत नाटकाच्या दौऱ्यावर होत्या। जवळपास 3:30चा प्रयोग होता। अचानक लीना भागवत यांच्या बहिणीचा फोन मंगेश कदम यांच्या फोनवर आला, पण नेमका तो फोन मी बघितल्यामुळे बहीण थोडीशी घाबरली। हा ताई बोल असं मी म्हटल्यावर ताई थोडीशी घाबरली। त्यावर ती म्हणाली, तू उचललास बाळा? मला काहीतरी विचित्र वाटलं। मी विचारलं, काय झालं ताई ते सांग। त्यावर ती बोलली, झाला का प्रयोग? मी नाही बोलली। तर ती म्हणाली, छान कर प्रयोग, पण आई गेली। मला ते झेपलंच नाही। मी खूप रडले। एकीकडे आई गेल्याचं अतोनात दुःख, तर दुसरीकडे आपला चाहता वर्ग पडद्याकडे लक्ष देऊन पाहत होता। मी कसं तरी सावरलं आणि नाटकाचा प्रयोग पूर्ण केला। तर मंडळी, आपल्या चॅनेलच्या परिवारातर्फे लीना भागवत यांच्या आईस भावपूर्ण श्रद्धांजली। धन्यवाद।